हा संघ मैदानात उतरलेला आहे. क्षेत्ररक्षण लावलेला आहे. गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन येत आहे मुकेश. आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज एमडी धावबाद झालेले आहेत. पाय घसरल्यामुळे खेळपट्टीवरच पडल्यामुळे ते धावबाद झालेले आहे. अत्यंत निराश हताश मनाने त्यांनी पवेलियनचा रस्ता पकडलेला आहे. पहिल्या चेंडूवर पहिला गडी धावबाद झालेला आहे. नवीन फलंदाज त्यांची जागा घेतील मोहित जाधव. दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ असे संघ आहेत. पहिलं षटक मुकेश टाकतोय गोलंदाजी. मुकेश सचिन साठी फुलटॉस चेंडू त्या चेंडूवर तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला टोलवलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. खणखणीत असा हा चौकार. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा चौकार. कलात्मक पद्धतीने या चेंडूला टोलवून दिलेला आहे सचिन यांनी आणि सचिन त्याचसाठी जाणला जातो. मागील सामन्यात देखील सचिन यांनी एक उत्कृष्ट खेळी आपल्या संघासाठी साकारलेली होती.
चला चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. दुसऱ्या षटकाची गोलंदाजीची जबाबदारी जगदीश पवार यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे. डावखुरा फलंदाज मोहितसाठी जगदीश. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे. मोहित यांनी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू जातोय. निश्चितच या खेळाडूने आपल्या संघासाठी 2 बहुमूल्य धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी उपस्थित खेळाडू त्याने स्वतः सांगितलेलं आहे की बाउंड्री आहे, म्हणून कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. खेळाडू अत्यंत प्रामाणिक आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की हा चौकार आहे. कौतुक करावं लागेल त्या खेळाडूचं. पुढचा चेंडू, या चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या आहे 14. एक गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू जगदीश यांचा सचिन साठी, आणि सचिनने या चेंडूला भिरकावून दिला आहे. उंच असं डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, उंच आणि खूप उंच. षटकार सचिनच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार आहे. एक खणखणीत षटकार लगावलेला आहे सचिन यांनी, आणि सचिन याच पद्धतीने फलंदाजी करतो. जोपर्यंत सचिन मैदानावर आहे तोपर्यंत याच प्रकारची फटकेबाजी आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू जगदीश यांचा सचिन साठी. पुन्हा या चेंडूला त्याच पद्धतीने टोलवलेला आहे. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र काही एक फायदा होणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावा या ठिकाणी मिळतील सचिन यांना. धावसंख्या वेगाने वाढत आहे. प्रतिषटक 14.40 सरासरीने धावसंख्या बनवताना दगाजी बापू किंग्स हा संघ. जगदीश यांच्यावर हल्ला चढवलेला आहे सचिन यांनी. सचिन कुठल्याही गोलंदाजावर दयामया दाखवत नाही. जगदीश सचिन साठी आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सचिन काहीसे निराश झालेले आहेत स्वतःवर. मोठा फटका काही खेळता आलेला नाही त्यांना. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. निश्चितच 6 धावा मिळणं अपेक्षित होत्या या चेंडूवर. मोठा फटका मात्र त्याचा समाचार घेता आलेला नाही सचिन यांना. पुढचा चेंडू तेवढाच चांगला, पूर्णपणे बीट झालेले आहेत सचिन. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटक संपलेले आहे. धावसंख्या आहे 24. बिनबाद 1 बाद 24.
व्हाईटचा या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांनी व्हाईट असल्याचं सांगितलेलं आहे. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या आहे 28. एक गडी बाद झालेला आहे. प्रति षटक 11.20च्या सरासरीने धावा बनवताना दगाजी बापू किंग्स हा संघ. कृपया पंचांना विनंती आहे, तात्काळ त्यांनी सामना सुरू ठेवायचा आहे. आधीच खूप सारा उशीर झालेला आहे. दिवसभरात आपल्याला जवळपास 9 ते 10 सामने खेळायचे आहेत आणि या पद्धतीने प्रत्येक संघाने वेळेचं पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा रात्री खूप उशीर होतो. या स्पर्धेसाठी अनेक यंत्रणा कामाला लागलेली असते. स्कोरर असतील, पंच असतील, समालोचक असतील, यूट्यूब शी संबंधित काही कर्मचारी, सर्वांना खूप उशीर होतो. त्यामुळे प्रत्येकाने वेळेचं पालन करणं आवश्यक आहे. गोलंदाज आहे सुदाम जाधव. अत्यंत काटकसरीने गोलंदाजी करताना सुदाम जाधव. मोहितच्या बॅट मधून लॉंग लेगच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे. मोहित एक आक्रमक फलंदाज आहे. यापूर्वी अनेक सामन्यामध्ये त्यांनी आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिलेली आहे. संघाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांना नेहमी वन डाऊनला पाठवण्यात आलेला आहे आणि त्यांनी देखील ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. मोहित खेळतोय 13 धावांवर. 6 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. एक चौकार आणि एक षटकार लगावलेला आहे आणि या ठिकाणी एक झेल घेण्याची एक संधी होती यष्टीरक्षक सूरज यांना, मात्र हा झेल सुटलेला आहे सूरज यांच्याकडून. एक जीवदान मिळालेलं आहे मोहित यांना. मोहित यांचं जीवदान संघाला न परवडणारा सारखं आहे. या प्रकारचे झेल मोठ्या सामन्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. पाहूया या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घेतात मोहित. 7 चेंडूचा सामना केलेला आहे मोहित यांनी. एक चौकार आणि एक षटकार लगावलेला आहे आणि 13 धावांवर खेळतायत. आणि सचिन चव्हाण यांनी 10 चेंडूचा सामना केलेला आहे. 3 चौकार आणि एक षटकारच्या मदतीने 18 धावांवर फलंदाजी करतायत. पुढचा चेंडू उंच गेलेला आहे. लॉंग
ऑनच्या दिशेने एक झेल पुन्हा सुटलेला आहे मोहित वर बहुतेक नशिबाची साथ मोहितला या ठिकाणी मिळत आहे. 2 लागोपाठ जीवदान मोहितला मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा गोरा बादल सुप्रीमो या संघाला सुधारावा लागेल. आपण जिल्हा स्तरावर खेळताना या प्रकारचे झेल घेणं अपेक्षित आहे. मात्र निराशाजनक प्रदर्शन गोरा बादल सुप्रीमो या संघाच्या क्षेत्ररक्षकाचं. हिंदीमध्ये एक कहावत आहे, म्हण आहे, छोडो कॅच हारो मॅच, पकडो कॅच जीतो मॅच. त्यामुळे जोपर्यंत आपण असे झेल घेत नाही तोपर्यंत आपण सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करू शकत नाही. स्कोर धावसंख्या झालेली आहे 35. एक गडी बाद झालेला आहे आणि 3 षटक संपलेले आहेत. दगाजी बापू किंग्स कडून एक सावध सुरुवात म्हणावी लागेल. 11.67 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना याच पद्धतीने त्यांनी धावा बनवल्या तर 93 धावापर्यंत ते मजल मारू शकतील. फुलटॉप पुढचा गोलंदाज मुकेश राठोड आहे. त्यांचा हा फुलटॉस चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. मोहित यांनी केवळ 1 धाव मिळेल. पुढचा चेंडू मुकेश यांचा स्ट्राइक वर आहेत सचिन आणि मोहित यांच्यावर जबाबदारी असेल आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याची. दोन्ही संघांना हा विजय क्रम प्राप्त आहे. जो संघ या सामन्यात विजयी होईल तो सुपर 8च्या फेरीसाठी जवळपास पात्र ठरला जाईल. फुलटॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित क्षेत्ररक्षक यांनी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सुंदर झेल घेतलेला आहे आणि सचिनची ही खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. 18 धावांवर परततायत सचिन. सचिन चव्हाण हे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. चला मुकेशजी, पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. खूप सारा उशीर झालेला आहे. अधिक उशीर आपल्याला न परवडण्यासारखा आहे. माननीय सहप्रायोजक या स्पर्धेचे सत्यजित राठोड सर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर आसन ग्रहण करायचं आहे आणि प्रत्यक्ष लाईव्ह सामना पाहायचा आहे. दोन्ही अत्यंत तुल्यबळ असे संघ आहेत, दगाजी बापू किंग्स आणि गोरा बादल सुप्रीमो. गोलंदाज आहे मुकेश राठोड. जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करताय मुकेश राठोड. एक चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. खणखणीत चौकार. पंच देखील यांनी बिली बाउंडन स्टाईल या फटक्याला दाद दिलेली आहे आणि चौकार असल्याचं सुतोवाच केलेलं आहे. आक्रमक फलंदाजी करावी लागेल. 4 षटक संपण्यात आलेले आहेत. अजूनही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू. पंचांनी याला वाईड दिलेला आहे. बहुधा वाईड साठी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे.
पुढच्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धावा पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 41. 2 गडी बाद झालेले आहेत. षटक या ठिकाणी संपलेला आहे. धाव संख्या आहे 41. 2 गडी बाद झालेले आहेत. पुढच्या 4 षटकात किती धावांची भर आपल्या संघासाठी घालू शकतील मोहित जाधव आणि ईश्वर राठोड पाहावं लागेल. पुढचा गोलंदाज आहे आनंद. आनंद राईट ऑन राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाकडून मिसफील्ड झालेली आहे. चेंडू गेलेला आहे पहिल्या स्लिपच्या दिशेने, मात्र धावा काही काढता येणार नाही. पुढचा चेंडू आनंद राठोड यांचा. आखू टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने झेलबाद झालेले आहेत ईश्वर राठोड. तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे आणि गोलंदाज आनंद राठोड यांना हे यश मिळालेलं आहे. नवीन फलंदाज हर्षल राठोड पोहोचलेले आहेत. चला हर्षलजी, पटापट चालायचं आहे. उन्हाचा तडाखा या ठिकाणी वाढत आहे. पुढचा चेंडू आनंद यांचा हर्षल साठी. एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. पुढच्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, केवळ एक धाव मिळेल. पुढचा चेंडू याच्या पहिले चेंडूवर एक धाव काढलेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला टोलवून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्या झाली 48. षटक या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या आहे 48. 3 गडी बाद झालेले आहेत. धावांची सरासरी अत्यंत कमी, 9.60च्या सरासरीने धावसंख्या सुरू आहे. फटकेबाजी करावी लागेल. पूर्णपणे या सामन्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे.
गोर बंजारा टायगर या संघाने पुढच्या 3 षटकात किती धावांची भर घालतात दोन्ही फलंदाज हे पाहावं लागेल. मोहित जाधव 21 धावांवर फलंदाजी करतायत. हर्षल 1 धावांवर फलंदाजी करतायत. पुढचा गोलंदाज आहे जगदीश पवार. एक चांगला फटका मात्र फॉलो थ्रो मध्ये या चेंडूला अडवलेला आहे. कुठली धाव काढता येणार नाही. हा. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेलं होतं. पॉइंटच्या दिशेने टोलवलेलं होतं. कुठलीही धाव काढता येणार नाही. मोहित यांना धाव संख्या वाढवावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. चला फटाफट सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांना ही विनंती आहे. एक चांगला चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलेला आहे. त्या ठिकाणी 1 धाव घेणं अपेक्षित. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंची. धाव संख्या आहे 51. 3 गडी बाद झालेले आहे. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी झेलबाद झालेला आहे. खेळाडू हर्षल राठोड असतील बहुधा. चौथा गडी बाद झालेला आहे. धाव संख्या आहे 52. 3 गडी बाद झालेले आहे. नवीन फलंदाज त्यांची जागा घेतील.
6 षटक समाप्त झालेले आहेत. धावसंख्या आहे 58. 4 गडी बाद झालेले आहेत. 9.67 च्या एक साधारण सरासरी सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. चला पटापट सामन्याला सुरुवात करायची आहे. खूप सारा उशीर झालेला आहे. अधिक उशीर आपल्याला न परवडणारा आहे. 7व्या षटकाची गोलंदाजीसाठी आलेले आहेत सुदाम आणि स्ट्राईक वर फलंदाज आहे मोहित. मोहितला मोठे फटके खेळावे लागेल. मोहितला जखडून ठेवलेला आहे. मोहितने केवळ 12 चेंडूचा सामना केलेला आहे. 25 धावांवर फलंदाजी करतायत. 2 चौकार आणि 2 षटकार लगावलेले आहेत. पुढचा चेंडू सुदाम यांचा मोहित साठी. आखूड टप्प्याचा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल मोहित यांना. पुढचा चेंडू सुदाम यांचा. सुदाम राईट ऑन राऊंड द विकेट मोहित साठी. आखूड टप्प्याचा चेंडू पहिल्या स्लिपच्या दिशेने गेलेला आहे. मिसफीड झालेली आहे. चेंडू जातो सीमारेषेकडे आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. मोहितच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. हा झेल घेणं अपेक्षित होतं यष्टीरक्षकाने, मात्र यष्टीरक्षकाला देखील हा झेल काही घेता आलेला नाही. स्लिप आणि यष्टीरक्षकाच्या मधून हा चौकार आलेला आहे मोहितच्या बॅट मधून. लॉंग लेगच्या दिशेने मोहितच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार आलेला आहे.
मोहित 41 धावांवर पोहोचलेले आहेत. आखू टप्प्याचा चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडूला टोलवलेलं होतं. त्या क्षेत्ररक्षकाने निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. मोहित पोहोचलेले आहेत 43 धावांवर. 17 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 3 चौकार आणि 4 षटकार लगावलेला आहे. एका बाजूने एक एक अंतराने गडी बाद होत असताना दुसऱ्या बाजूने आपला संघाचा किल्ला त्यांनी यशस्वीपणे लढवलेला आहे आणि संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. पुढचा चेंडू मोहित यांचा उंच फटका मारलेला आहे. यावेळेस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि तो कुठलीही चूक करणार नाही. डीप मिड विकेटच्या दिशेने मोहित 43 धावा काढून बाद झालेले आहेत. एक सुंदर अशी खेळी मोहितने खेळलेली आहे. क्षेत्ररक्षक सूरज यांनी देखील प्रशंसा केलेली आहे मोहित यांची. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. स्कूटीचे प्रायोजक माननीय चेतन चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी मुख्य व्यासपीठावर आसन ग्रहण करायचं आहे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. 2 तुल्यबळ संघादरम्यान हा सामना सुरू आहे. 7 षटक या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या आहे 75. 5 गडीवाद झालेले आहे. शेवटचं षटक आहे. स्कूटीचे प्रायोजक चेतन चव्हाण यांच्या हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक होत असताना सेवालाल महाराज रायडर्स आणि रामसिंगजी भानावत योद्धा या संघादरम्यान हा सामना होणार आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि दोन्ही फलंदाज आहेत. एक चांगला चेंडू सचिन चव्हाण आणि विनोद चव्हाण आहेत यांच्यावर मदार असेल. पुढच्या 5 चेंडूवर जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा एक निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना गोलंदाज जय जाधव पुढचा सामना आणि हा झेल यष्टी रक्षकाकडून सुटलेला आहे. यष्टीची करण्याची देखील संधी दवडलेली आहे आणि झेल देखील सुटलेला आहे. पुढचा चेंडू जय यांचा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना जय आपल्या संघाला 6वं यश त्यांनी मिळवून दिलेलं आहे. जय आपल्या वतीनं पहिला आणि संघाच्या वतीने 8व्या षटकाची गोलंदाजी टाकतोय.
पुढचा चेंडू जय यांचा. नवीन फलंदाज आलेले आहेत सतीश पवार. फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे, मात्र यष्टीरक्षकाकडे झेलबाद दिलेला आहे सतीश यांनी. सेवालाल महाराज रायडर्स आणि रामसिंगजी भानावत योद्धा जो पुढचा सामना होणार आहे त्यामध्ये सेवालाल महाराज रायडर्स संघाचा कर्णधार यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सामन्यानंतर लगेच एक सामना होणार आहे. चला पटापट नवीन फलंदाजाने जायचं आहे. सेवालाल महाराज रायडर्स या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ रामसिंगजी भानावत योद्धा संघाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू जय यांचा. डावातील शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका लगावलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू गेलेला आहे उंच आकाशात दिसेनासा चेंडू झालेला आहे आणि या शेवटच्या चेंडूला पाठवलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला आणि आपल्या स्टाईल मध्ये हा डाव फिनिश केलेला आहे. फलंदाज होते आदित्य चव्हाण. संघाची धावसंख्या झालेली आहे 81. 7 गडी बाद झालेले आहेत. 82 धावांचं आव्हान असेल गोराबादल सुप्रीमो संघासमोर.
सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. गोलंदाज असतील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू आणि एक सुंदर झेल या ठिकाणी घेतलेला आहे एमडी ने पॉइंटच्या दिशेने. पहिला गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. ईश्वर आहे गोलंदाज. पहिल्याच षटकात त्यांनी मोठा मासा गळाला लावलेला आहे. जगदीश जगदीश पवार बाद होऊन परतलेले आहेत. नवीन फलंदाज सूरज जाधव मैदानावर पोहोचलेले आहेत. पाहूया सूरज जाधव कशा प्रकारची फलंदाजी करतात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. फलंदाज सूरज यांची वाईटची मागणी, मात्र पंच अनुभवी आहेत. पुढचा चेंडू मोठा फटका या ठिकाणी खेळलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. पंच देखील बिली बाउंडन स्टाईल हटके स्टाईलने षटकाराचं सुतवात करतायत. पंच अनुभवी आहे. सूरज यांनी हल्ला चढवलेला आहे गोलंदाज ईश्वर राठोड यांच्यावर. पुढचा चेंडू ईश्वर यांचा. या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून हा खणखणीत चौकार आलेला आहे सूरजच्या बॅट मधून. सूरज एक आक्रमक खेळाडू आहे. अनेक महत्वाच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला मोठी खेळी करून जिंकून दिलेला आहे. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. पाहूया या सामन्यातही चांगली फटकेबाजी करताना. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ एक धाव काढता येईल दोन्ही फलंदाजांना.
एक चांगला फटका या ठिकाणी मारलेला आहे लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू जातोय षटकार. सहा धावा मिळतील. मैदानावर कोणीही जाणार नाही. चार षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. कृपया याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघातील खेळाडू आणि इतर सर्वांनी. सचिन चव्हाण आहे गोलंदाजीसाठी. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या आहे 18. एक गडी बाद झालेला आहे. 13.50च्या सरासरीने धावसंख्या बनवताना अजूनही 64 धावांची आवश्यकता आहे. आणि एक सुंदर फटका लगावलेला आहे या ठिकाणी आनंद राठोड यांनी. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. खणखणीत षटकार आनंद राठोडच्या बॅटमधून. पुढचा चेंडू आणि या चेंडूवर अत्यंत चांगल्या पद्धतीने रिव्हर्स स्वीप खेळलेला आहे आनंद राठोड यांनी. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खणखणीत षटकार मारलेला आहे आनंद राठोड यांनी. पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू. पंच पुढचं चेंडू फ्री हिट असेल. पुढच्या चेंडूवर पूर्णपणे स्वातंत्र्य असेल फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा. पुढचा चेंडू सचिन यांचा आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला डी फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा मिळतील आनंद राठोड यांना. आनंद राठोड यांनी हल्ला चढवलेला आहे दगाजी बापू किंग्स या संघाच्या गोलंदाजांवर. धावांचं समीकरण अत्यंत सोपं करून ठेवलेलं आहे. 37 चेंडूत केवळ 45 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक सुरू आहे. सचिन पुन्हा एकदा अत्यंत प्रेक्षणीय दर्शनीय असा हा फटका आनंद राठोड यांचा. लॉंग लेगच्या दिशेने हा चौकार आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 41. प्रति षटक 20.50च्या सरासरीने धावसंख्या बनवताना गोरा बादल सुप्रीमोज हा संघ.
गोलंदाज स्ट्राईक वर फलंदाज असतील सूरज राठोड, ईश्वर. दोन्ही हे आक्रमक फलंदाज आहेत. सूरज जाधव खेळत आहेत 18 धावांवर, ज्यांनी एक चौकार आणि 2 षटकार लगावलेले आहेत. आनंद राठोड यांनी 22 धावांवर खेळत आहेत, एक चौकार आणि 3 षटकार लगावलेले आहेत. एक चांगला चेंडू या ठिकाणी वारंवार बचावलेले आहेत. बहुधा स्टंपच्या वरून हा चेंडू गेलेला आहे. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मागितलेली आहे. वाईड आहे किंवा कसं, कृपया पाहायचं आहे आणि तात्काळ निर्णय कळवायचा आहे. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सॉरी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सूरजच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. 4 धावा मिळतील. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांना बहुधा घाई झालेली असावी हा सामना लवकर फिनिश करण्याची. अत्यंत वेगवान सुरुवात त्यांनी आपल्या संघाला दिलेली आहे. पूर्णपणे बॅकफुटवर गेलेला आहे दगाजी बापू किंग्स हा संघ. पुढच्या चेंडूवर या ठिकाणी झेलबाद होण्याची शक्यता आणि लेग स्लिपच्या दिशेने झेलबाद झालेला आहे. सूरजची छोटेखानी 22 धावांची आक्रमक खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. त्यांनी फक्त 8 चेंडूचा सामना केलेला आहे. 2 चौकार आणि 2 षटकार लगावलेला आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. मुकेश चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. कंटिन्यू. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. केवळ 1 धाव मिळेल. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज आहे ईश्वर राठोड. ईश्वरने या षटकात केवळ 5 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्वाचा गडी बाद केलेला आहे सूरजच्या रूपाने. धावांचं समीकरण अत्यंत सोपं करून ठेवलेलं आहे सूरज राठोड, सूरज जाधव आणि आनंद राठोड यांनी. पुढच्या चेंडूवर आणि या चेंडूला टोलवलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा खणखणीत षटकार आलेला आहे आनंदच्या बॅटमधून. आनंद एक आक्रमक फलंदाज आहे.
मोठ्या खेळ्या कशा पद्धतीने कराव्यात हे आनंदला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. मोठ्या व्यासपीठाचा हा मोठा खेळाडू महत्वाच्या क्षणी त्यांनी आपली इनिंग्स आणि फलंदाजीमध्ये सुधारणा केलेल्या आहे. आपल्या संघासाठी धावून आलेला आहे. अजूनही 28 धावांवर नाबाद आहे. केवळ 7 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. एक चौकार आणि 4 षटकार लगावलेले आहे. 400च्या विक्रमी स्ट्राईक रेटने धावा बनवताना आता पुढच्या चेंडूवर हळूच पॉइंट कडे या चेंडूला ढकलून दिलेला आहे. धावबादची एक संधी, मात्र सुरक्षित एक धाव पूर्ण केलेली आहे. पंचांनी या चेंडूला नो बॉल घोषित केलेला आहे. याचा अर्थ पुढच्या चेंडूवर फलंदाजाला पूर्णपणे स्वातंत्र्य असेल मोठा फटका खेळण्याचं. नो बॉल, याचा अर्थ पुढचा चेंडू हा फ्रीट असेल. 31 चेंडूत केवळ 28 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र विजयासाठी विजयाचं अंतर खूप जवळ आहे. धावा खूप कमी लागत आहेत. 31 चेंडूत केवळ 28 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 8 गडी सुरक्षित आहे. पूर्णपणे दगाजी बापू किंग्स या संघाला बॅकफुटवर ढकललेला आहे. गोरा बादल सुप्रीमो या संघाने मोठा फटका खेळण्याच्या तयारीत. मुकेश मात्र चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. गोरा बादल सुप्रीमोज या संघाच्या या सामन्याच्या रिझल्टवर काही एक परिणाम होणार नाही, कारण त्यांनी यापूर्वीच सुपर 8 मधलं आपला प्रवेश यापूर्वीच निश्चित केलेला आहे. मात्र या सामन्यात देखील विजयाची शक्यता त्यांची वाढलेली आहे, कारण 30 चेंडूत केवळ 28 धावांची आवश्यकता आहे. बहुधा दगाजी बापू किंग्स या संघाचा प्रवास या सामन्यातच या ठिकाणी संपुष्टात येईल. पराभव त्यांच्या डोक्यावर स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे. शर्तीचा प्रयत्न करताना याला कारण आहे आनंद राठोड आणि सूरज राठोड यांनी छोट्या पण महत्वपूर्ण अशा केलेल्या आक्रमक खेळी. अजूनही आनंद राठोड मैदानावर तळ ठोकून आहे. त्यापूर्वी डीप मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा आनंद राठोडच्या बॅट मधून हा फटका आलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. आक्रमक फलंदाज आनंद राठोड एक हाती आपल्या संघाचा किल्ला लढवताना पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मुकेश राठोड, मात्र चेंडू काही मुकेशच्या बॅटवर काही येत नाही. गोरा बादल सुप्रीमोज हा संघ सहजपणे हा एकेरी दुहेरी फटक्याने हा सामना जिंकू शकतो. मात्र दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत. पुन्हा एकदा निर्धाव अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना आदित्य चव्हाण पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड यष्टीरक्षकाकडून. एक धाव घेण्याचा प्रयत्न, या ठिकाणी धावबाद होण्याची संधी, मात्र खेळाडू सुरक्षित क्रीज मध्ये. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, याला फॉलो थ्रो मध्ये अडवलेला आहे. पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे मुकेश राठोड यांना. 3.5 षटकात धावसंख्या आहे 55. 2 गडी बाद झालेले आहे. या षटकातील शेवटचा चेंडू केवळ एक धाव दिलेली आहे आदित्य यांनी. या चेंडूवर टोलवलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ एक धाव मिळेल आणि स्ट्राईक देखील आपल्याकडे ठेवलेली आहे मुकेश यांनी. आदित्य यांचं मात्र कौतुक करावं लागेल. या षटकात केवळ 2 धावा त्यांनी दिलेल्या आहेत.
पुढचा चेंडू एक उंच फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय उंच हवेत आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिन उपस्थित. सचिनने एक चांगला झेल या ठिकाणी घेतलेला आहे. मुकेश राठोड यांची एक संथ खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. 8 चेंडूत केवळ 2 धावा मुकेश यांनी बनवलेल्या आहेत. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. नवीन फलंदाज आकाश गेलेले आहेत मैदानावर. 30 धावांवर अजूनही आनंद राठोड खेळतोय. आकाश यांनी आनंद राठोड यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देणं अपेक्षित आहे. एक अनुभवी फलंदाज आहे. मोठे फटके सध्या खेळत आहे. हल्ला चढवलेला आहे गोलंदाजांवर. सळो की पळो करून ठेवलेला आहे. 9 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 30 धावांवर खेळतायत. एक चौकार आणि 4 षटकार लगावलेला. तत्पूर्वी एक चांगला फटका आणि एक खणखणीत षटकार आलेला आहे कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक आहे मनोहर नावाचा, निश्चितच त्या ठिकाणी जर इतर क्षेत्ररक्षक राहिला असता तर हा झेल या ठिकाणी घेतला असता. विजयासाठी केवळ 20 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू विनोद यांचा आणि यावेळेस मात्र तिफळाची झालेले आहेत. यॉर्कर चेंडूवर तिफळा यष्ट्या उद्ध्वस्त केलेले आहेत विनोद यांनी आकाश राठोड यांच्या. सुदाम जाधव गेलेले आहेत. संघाचे कर्णधार आहेत. एक अनुभवी खेळाडू आहे सुदाम जाधव. एक चांगला चेंडू विनोद यांचा. पुढचा चेंडू हा कृपया सर्व खेळाडूंना सूचना आहे. भोजन या ठिकाणी आलेला आहे. ज्यांचा कोणाचाही भोजन बाकी असेल त्यांनी कृपया भोजनाचा लाभ घ्यायचा आहे.
18 चेंडूत 20 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू एक या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एमडी उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. पुढचा चेंडू आनंद यांचा. एक सुंदर असा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 63. 4 गडी बाद झालेले आहेत. 64 झालेली आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 16 चेंडूत 18 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू आदित्य यांचा. आदित्य पहिल्या षटकात यांनी अत्यंत काटकसरीने गोलंदाजी केली होती. याही षटकात त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना आदित्य. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईड घोषित केलेला आहे. पंच अनुभवी आहेत. बिली बाउडन स्टाईल त्यांनी वाईडचा इशारा केलेला आहे. पुढचा चेंडू या चेंडूला टोलवलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. आता मात्र गोलंदाजीमध्ये महत्वाचे बदल केलेले आहेत. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतायत. सामना अजूनही जिवंत आहे. मात्र तडाखेबंद फलंदाज आनंद राठोड अजूनही मैदानावर उपस्थित आहेत. अजूनही 14 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे. अत्यंत काटकसरीने गोलंदाजी करताना आदित्य स्ट्राईकवर आहे. सुदाम पाहूया. सुदाम मोठा फटका या ठिकाणी खेळलेला आहे. सुदाम यांनी चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. खणखणीत षटकार सुदामच्या बॅट मधून आलेला आहे. डुमडुम डडम. 13 चेंडूत 10 धावांची आवश्यकता आहे. विजय पूर्ण आटोक्यात आणलेला आहे गोरा बादल सुप्रीमो या संघाने. आणि आपल्या गोरा बादल सुप्रीमो यांनी डी ग्रुप मध्ये तिघही संघांना नामोहरण करून सोडलेला आहे. आणि तीनही सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. आणि याही सामन्यात ते विजय मिळवण्याच्या जवळ आहेत. अत्यंत उत्कृष्ट खेळ केलेला आहे त्यांनी त्यांची. आणि या स्पर्धेतला संभाव्य विजेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कुठला संघ सामना जिंकेल. पुढचा चेंडू नवीन गोलंदाज आलेले आहेत विनोद, ज्यांनी पहिल्या षटकात 6 धावा देऊन 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले होते. एक चांगला चेंडू सिली मिड ऑफच्या दिशेने पकडलेला आहे. 11 चेंडूत 9 धावांची आवश्यकता आहे. एक सुंदर फटका त्या ठिकाणी झेल दिलेला आहे सुदाम यांनी. 10 चेंडूत 9 धावांची आवश्यकता आहे.
चला 10 चेंडूत 9 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. मात्र तडाखेबंद फलंदाज आनंद राठोड मैदानावर उपस्थित आहे. एक चांगला फटका या ठिकाणी जीत यांनी हा फटका मारलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव काढलेली आहे. 10 चेंडूत 9 चेंडूत 8 धावांची आवश्यकता आहे. आनंद राठोड आहे स्ट्राईकवर. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. हा खणखणीत षटकार आलेला आहे आनंद राठोडच्या बॅटमधून. आनंद राठोड एक अनुभवी फलंदाज आहे. सामना कसा संपवायचा याची पूर्ण जाण त्यांना आहे. त्याच प्रकारे त्यांनी फलंदाजी केलेली आहे. 38 धावांवर फलंदाजी करतायत आनंद राठोड. 13 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. एक चौकार आणि 5 आकाशाला भिडणारे खणखणीत षटकार त्यांनी लगावलेले आहेत. पुढचा चेंडू विनोद यांचा. अत्यंत चांगला चेंडू. फलंदाज या चेंडूचा त्यांना काही बोध घेता आलेला नाही. चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. आता मात्र विजयासाठी केवळ 2 धावेची आवश्यकता आहे. यानंतरचा जो सामना होणार आहे आणि एक खणखणीत षटकार आलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि आपल्या स्टाईलने हा सामना संपवलेला आहे. अशा पद्धतीने 5 गडी राखून गोरा बादल सुप्रीमोज हा संघ विजयी झालेला आहे. या पुढचा जो सामना होणार आहे सेवालाल महाराज रायडर वर्सेस रामसिंग भानावत योद्धा. सेवालाल महाराज रायडर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे.